हे पकडा भाऊ, ठीक आहे. थांबा एक मिनिट. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. तर आपण आलो आहे सामनगावमध्ये. एका शेतामध्ये साप बसलेला आहे बघा मित्रांनो. तर इथं ते दादा आपल्याला घ्यायला आले होते रस्त्यापर्यंत, तर सामनगावच्या कोपऱ्यावर. तर आपण त्यांच्यासोबत शेतामध्ये आलेलो आहे. तर मोसंबीच्या बगीच्यामध्ये एक साप बसलेला आहे. तर कोणता आहे ते मला पण नाही माहिती, त्यांना पण कळालं नाही साप कोणता आहे. फक्त त्या सापाने काहीतरी खाल्लं होतं, त्यामुळं ते एका जागेवर बसलं होतं. तर मित्रांनो, इथं पळायला, आणि मी कटिंगच्या दुकानामध्ये बसलो होतो, त्यामुळं माझ्या पायात चप्पल वगैरे होती, कारण की मी घरून आलो नाही आणि शूज वगैरे पण नव्हते घातले. त्यामुळे ते बोलले की साप तू 5 मिनटं पण लेट झाला तर तू निघून जाईल. त्यामुळे जशी कंडिशन होती त्या कंडिशनमध्ये मी तिथं रेस्क्यू करण्यासाठी आलो आहे. तर मित्रांनो, पुढचं तुम्ही बघू शकता आपण त्या सापाला कशा प्रकारे रेस्क्यू केलं. तर आता रस्त्यापासून खूप थोडंसं म्हणजे असं अंतरावर होतं, कारण की गाडी आम्ही रस्त्यावर लावली होती, पायी चाललो होतो, आणि त्या साईडला मग तिथे साप होता. तर मित्रांनो बघा, आपण त्या सापाला कशा प्रकारे रेस्क्यू करतो आणि कोणता साप आहे ते पण बघा, आणि कशा प्रकारे आपण त्याला पकडलं ते तुम्हाला दिसेलच. हे पकडा भाऊ, ठीक आहे. थांबा एक मिनिट. कुठे गेला ते गेला पुढे गेले. व्हिडिओ का घेतला काय दामी नाही का? हा दामी. बाप एवढी दामी नाही. भिवू नका. हो भाई, तिकडे नका जाऊ दे. तू तिकडे जाय, मम्मी भ्यायला लागले ते. तू जाय तिकडे. मला आण गोणी जाय. गोणी पण अंदाज खाली गोणी आहे की तिकडे. आण पोत जाय तू घे. काय दामी नाही, खतरनाक ती भाजी. कुठं दिवस ना आम्ही त्याला फॉरेस्ट मध्ये सोडतो, सोडत आम्ही त्याला. भाऊ हे राजू फाटलेला नाही दिसत. तिकडे सामनगावला सगळे मोठाले साप निघते. बापरे बाप. बांधले का तू? हा, आपण तिकडून दुसरी गोणी घेऊन आणतो. हा, आपल्या घरी गोणी. कुठे बसेल होती ती एवढ्या वेळची? इथंच बसेल होती. थंड आहे ना वातावरण, आहे पाणी. हा. लागलं काय? नाही. हा, पण सामनगावमध्ये आलो होतो साप पकडण्यासाठी. तर मी येऊस तर बसलो होता, पण मी इथं शेतामध्ये येताच तो पळायला लागला. तर या भाऊचं नाव हे सांगेन बघा त्यांचा परिचय. नमस्कार मित्रांनो, आपले भाऊ विशाल भाऊ, आमचे मित्र सहकारी. माझं नाव उद्धव गणेश चिरके. मी प्रॉपर सामनगाव या गावचा रहिवासी असल्यामुळं मी यांना कॉल केला तुरंत, आणि ते एक कॉल केल्यानंतर 10 ते 15 मिनटातच माझ्या शेतात येऊन त्यांनी रेस्क्यू करून आता ते साप पण दाखवतील. एकदा एक बाजूला. जालन्यापासून किती किलोमीटर आहे? जालन्यापासून एक 10 ते 12 किलोमीटर आहे भाऊ. 15. हे बघा, हे या सापाची हाईट आणि सापाचं रुंदी हे भरपूर, म्हणजे रेस्क्यू, खतरनाक रेस्क्यू आणि भीती घालण्यासारखा साप आहे, कारण की याची साईज मोठी असल्यामुळे हा धामण जातीचा साप आहे आणि पूर्णपणे बिनविषारी आहे. घाबरायचं तसं कारण नाहीये. शेतकऱ्याचा मित्र आहे हा साप, पण लोकांना याची साईज मोठी असल्यामुळे लोक याला खूप घाबरतात. आणि याच्यामध्ये पॉयझन वगैरे काही नसतं, हा चावला तरी काही होत नाही. आणि याचं मुख्य खाद्य म्हटलं तर उंदीर आहे. आणि याला आवडणारे म्हणजे जास्त करून हा आठवड्यातून 2 ते 3 जोड्या उंदराच्या हा साप खातो. आणि हा आपल्या शेतामध्ये असलेला साप म्हणजे असला तर चांगली गोष्ट आहे, कारण की ह्या सापामुळे दुसरे विषारी साप येत नाही. तर भाऊला हे साप मोठा असल्यामुळे घाबरू लागले. आल्यानंतर विशाल भाऊ आल्यानंतर त्या सापांना एकदम असे छलांग घेतल्यानंतर विशाल भाऊचं एक
मला प्रथमतः आभार मानावं लागेल, कारण की साप बघताच माणसाच्या अंगावर काटे येतात. तर परत एकदा धन्यवाद भाऊ, तुम्ही वेळात वेळ काढून लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. नाही नको भाऊ, धन्यवाद. पाहताच अंगावर काटे येत आहेत घेण्यासारखे कारण. तर मित्रांनो, मी आता घरी आलेलो आहे बघा. आणि तुम्ही म्हणत असाल की हे घर कोणतं आहे, तर मी तुम्हाला दाखवतो आणि त्याचं कारण पण सांगतो कोणतं घर आहे. तर पहिली गोष्ट, आता मी साप पकडला होता आणि माझा अवतार, कारण की काय झालं तर मी आता कटिंगच्या दुकानातमध्ये बसलो होतो, कटिंग करत होतो, तर कॉल आला. तर आपल्या हातामधलं जे पण काही काम असलं ते सोडून मला जावं लागतं साप निघाल्यानंतर. आत्ता तुम्ही तर बघितलं, मी तो साप पकडलेला आहे, धामण जातीचा बिनविषारी साप आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बोलायचा मुद्दा असा की हे तुम्हाला घर दाखवायचं होतं ना. तर हे बघा, एक मिनटं. तर बघा, आपण नवीन घरी शिफ्ट झालेलो आहे मित्रांनो. तर ते जुनं घर होतं आपलं तिथे, तर इथं आपण किरायाने घेतलेलं आहे बघा मित्रांनो. तर हे तुम्हाला दाखवतो. तर बघा तुम्ही, आपला डॉलर इथं बसलेला आहे आणि स्वीटी पण आहे. यांना छोटासा पिंजरा इथं तयार केलेला आहे. तर कारण की आता येऊन फक्त एक महिना होत आहे आणि हे पिंजऱ्यासाठी सामान पण इथं आणलेलं आहे बघा. आपण मंकी वगैरे रेस्क्यू करतो त्यांच्यासाठी हे सामान वगैरे आणलेलं आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला घरातलं म्हणजे हॉल वगैरे दाखवतो. तर हे बघा, आता म्हणजे तो साप आपण रेस्क्यू करून आणला होता, तो इथं ठेवला. कारण की ते काय झालं तर आता ऊन असल्यामुळे त्याला आपण सोडू शकत नाही. त्याला एक पोतं वगैरे टाकलेलं आहे आतमध्ये थंड राहण्यासाठी. बघा, असा हॉल आहे आमचा आणि हे वरती जाण्यासाठी रस्ता आहे आणि हे किचन आहे बघा. तर इथं पेस वगैरे खूप मोठा आहे मित्रांनो. तिथं व्हिडिओ घेण्यासाठी पण प्रॉब्लेम येत होता. तर एकच रूम होती आणि वाडा वगैरे होता, पण तिथे जमत नव्हतं व्हिडिओ वगैरे घेण्यासाठी. एवढं जसं पाहिजे होते तसे व्हिडिओ येत नव्हते. तर आता आम्ही इथं दोघंच जण आहे मित्रांनो आणि आई पप्पा तिकडल्या घरी राहते. तर मित्रांनो, आपण आलो आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा साप सोडण्यासाठी. संध्याकाळचे 8:30 वाजत आहे, कारण की दिवसा हा साप कुठं दिसला लोकांना तर लोक मारून टाकतात. साईजने खूप मोठी धामीन होती सर मित्रांनो. तर मित्रांनो, आपण तिला आता रिलीज केलं आहे. तर बघू शकता तुम्ही, आपण तिला सोडलं. हां, व्हिडिओ खूप सारे पेंडिंगला पडलेले आहे माझे. तर व्हिडिओ खूप सारे पेंडिंगला पडलेले आहे. लवकरच मी व्हिडिओ सोडणार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मोठे व्हिडिओ आहे. तर आता काय झालं होतं, हे घराचं ट्रान्सफर आम्ही म्हणजे तिकडलं सामान इकडलं आणण्यामध्ये त्याच्यामध्ये, आणि मानसी पण इथं नव्हती, त्यामुळे माझा अवतार पण खूप बेकार झालेला आहे. आंघोळ पण नाही झाली, कारण की साप पकडायला जायचं म्हटलं तर काहीच बघावं लागत नाही, तुम्हाला माहिती आहे. तर आम्ही कटिंगच्या दुकानामध्ये होतो मी. तर कटिंग करता करता तिथं गेलो, बाकीची कटिंग राहिलेली आहे आणि थोडी केलेली आहे त्यांनी. तर त्याला बोललो की मी आता आल्यावर कटिंग कर. आणि हे बघा, माझ्या डोळ्याला काय झालं, फुंसी वगैरे आली वाटतं. तर हे कंटिन्यू चालतच राहतं, कारण की ड्युटी वगैरे पण जास्त झालेली आहे आता आणि झोप वगैरे पण होत नाही त्यामुळे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजपासून कंटिन्यू रोज व्हिडिओ येणार आमचे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मानसी पण आलेली सपोर्टसाठी मला. आता रोज व्हिडिओ मी टाकन. आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. आम्ही जाणार आहे जालन्यामध्ये झुडिओमध्ये. आता झुडिओ ओपन नवीन झालेला आहे, तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा तुम्ही. तर आम्ही टाकूच. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय. उडी मारती तू, उडी मारती. आहा उडी मारती, उडी. चल मार मार मार. हां, थांब. अरे हां, इकडे उडी मारणं. उडी कशी मारती दाखव. उडी कशी मारती. आले बाप.